गुड इव्हिनिंग. दिसती स्क्रीन, दिसते, आवाज येतोय? ठीक. तर आपण आता काल 23 नंबरच्या प्रॉब्लेम पर्यंत झालं होतं. आता 24 नंबरचा प्रॉब्लेम. क्वेश्चन असा आहे का, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 2/1 - x² - 5 cosec x dx. ओके, चला मी हा प्रॉब्लेम मी स्टार्ट करून देतो. मग परत काल सारखं आपल्याला ते 10 एक्झाम्पल सोडवायचे. ओके, सर सोल्युशन. हा, विजिबल नाहीये सर, क्लिअर. नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल रे तुझा. थोडं थोडं दिसतंय. नाही, तुझा आवाजच गुंततोय आम्हाला ऐकू येताना. एक काम करतो, एअरप्लेट टाकून परत चालू कर. ओके ओके. हम्म. बघा रे इकडं काय करणार आपण. लेट I is equal to integration 2/1 - x² - 5 cosec x dx. आता याची किती इंटिग्रेशन करावं लागतील आपल्याला? उत्तर देत चला पटपट पटपट तुमच्याकडून आता कारण हे दोन. किती? दोन. 2. ओके, मग इंटिग्रेशन 2/1 - x² dx मायनस इंटिग्रेशन 5 cosec x dx. ओके, आता पहिल्या ह्याच्यातून हा 2 काय, 2 जो कॉन्स्टंट आहे, हा 2 दिसतोय, त्याला आपल्याला काय करावं लागेल, इंटिग्रेशनच्या बाहेर घ्यावं लागेल. मग 2 ला जर का इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला तर शिल्लक राहील 1/1 - x² dx मायनस ह्याच्यातून ह्या 5 ला बाहेर घ्यावं लागेल. 5 आला बाहेर, शिल्लक राहील इंटिग्रेशन ऑफ cosec x dx. ओके, इज इक्वल टू आता 2. हा, इंटिग्रेशन 1/1 - x² साठी डायरेक्ट फॉर्म्युला आहे आपल्याकडे. काय फॉर्म्युला आहे का, 1/2 log 1 + x अपॉन 1 - x - 5. इंटिग्रेशन कोसेक साठी पण फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? लॉग कोसेक x मायनस कॉट x प्लस सी. मग आता हा 2 आणि हा 2 एकमेकांना काय झाले, इथंच कॅन्सल झाले. शिल्लक काय राहिलं, लॉग 1 + x अपॉन 1 - x - 5 लॉग कोसेक x मायनस कॉट x प्लस सी. हा आला आपल्यासाठी आय. ओके, समजले का प्रॉब्लेम सगळ्यांना? ठीक आहे, लिहून घ्या. चला लिहून घ्या. आणि मग आता काल सारखं आपल्याला परत 25 पासून ते 34 पर्यंत जायचे. ते 10 प्रॉब्लेम आहे टोटल. म्हणजे एक प्रकारे आज हा एक्सरसाइज 1.1 संपून जाईल आपला. झालंय.
ठीक आहे, घ्या. क्वेश्चन नंबर 25. क्वेश्चन नंबर 25. क्वेश्चन असा आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 4/x² - 1 minus 3 sec x dx. ठीक आहे, इथं 25 नंबरचा क्वेश्चन दिसतोय. सोडवायला घ्या. बघा सोल्युशन. लेट I is equal to integration 4/x² - 1 minus 3 sec x dx is equal to, दोन इंटिग्रेशन होईल. पहिलं इंटिग्रेशन 4/x² - 1 dx दुसरं इंटिग्रेशन 3 sec x dx. यातला 4 काढला बाहेर, शिल्लक राहिला 1/x² - 1 dx minus 3 काढला बाहेर, शिल्लक राहिला sec x dx is equal to 4. आता इंटिग्रेशन ऑफ x² - 1 काय होतं, 1/2 log x minus 1 upon x plus 1 minus 3 log sec x चं काय होईल, sec x plus tan x plus c. आता इथं 2 1 जा 2, 2 2 जा 4 होऊन जाईल, म्हणजे 2 log x minus 1 upon x plus 1 minus 3 log sec x plus tan x plus c. आलं का असंच? आलं. ओके, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे, जल्दी त्यांनी लिहून घ्या पटकन, चला. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 26. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1/square root
एक्स स्क्वेअर मायनस 1 प्लस 4x क्यूब मायनस 2 dx. किती इंटिग्रेशन करावं लागतील याचे? 3. ठीक आहे, करा. 3. बरोबर बरोबर. लेट I is equal to इंटिग्रेशन 1 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस 1 प्लस 4x क्यूब मायनस 2 dx. आता 3 इंटिग्रेशन करायचेत. पहिलं इंटिग्रेशन असणार आहे 1 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस 1 dx प्लस दुसरं इंटिग्रेशन असणार आहे 4x क्यूब dx मायनस तिसरं इंटिग्रेशन असणार आहे 2 dx. ओके, पहिलंच काय होईल? लॉग एक्स प्लस स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस 1 प्लस दुसऱ्यात काय होईल? 4 बाहेर निघल आणि शिल्लक राहील एक्स क्यूब dx मायनस तिसऱ्यातून 2 बाहेर निघल, शिल्लक राहील नुसता dx आणि प्लस c. मग त्याच्यावरून I इज इक्वल टू येईल लॉग एक्स प्लस स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस 1 प्लस 4. एक्स क्यूबचं काय होईल? 3+1 अपॉन 3+1 पहिला फॉर्म्युला, म्हणजेच एक्स रेस टू 4 अपॉन 4 मायनस 2 इंटिग्रेशन ऑफ dx काय असतो? x प्लस c. 4 ला 4 काय झालं इथं? कॅन्सल. आणि मग देअरफॉर फायनल आन्सर भेटलं I इज इक्वल टू लॉग एक्स प्लस स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस 1 प्लस एक्स रेस टू 4 मायनस 2x प्लस c. आलं होतं का सर? अरे आलं होतं का सर? परत सांगा ना सर. परत सांगायचं. ठीक आहे, परत एकदा घेऊयात. क्वेश्चन नंबर 26. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस 1 प्लस 4x क्यूब मायनस 2 dx. आता आन्सर काढूया. लेट सोल्युशन I इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस 1 प्लस 4x क्यूब मायनस 2 dx. 3 इंटिग्रेशन करायचे त्याचे. पहिलं इंटिग्रेशन 1 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस 1 dx
प्लस दुसरं इंटिग्रेशन 4x³ dx मायनस तिसरं इंटिग्रेशन 2dx. ओके, मग पहिल्याच डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याकडे काय होतो, लॉग एक्स प्लस स्क्वेअर रूट मध्ये x² - 1 प्लस दुसऱ्यातून 4 काय होईल, इंटिग्रेशनच्या बाहेर, इंटिग्रेशनच्या आतमध्ये शिल्लक राहील x⁻³ dx -2 पण बाहेर येईल, शिल्लक राहील फक्त dx आणि पुढे येऊन जाईल प्लस c. I इज इक्वल टू म्हणजे आन्सर लॉग एक्स प्लस स्क्वेअर रूट मध्ये x² - 1 प्लस 4. हा, x⁻³ च काय होईल, x⁻³ प्लस 1 अपॉन 3 प्लस 1 -2 इंटिग्रेशन ऑफ x dx काय होतो x आणि हा पुढचा प्लस c आहे तस, इज इक्वल टू लॉग एक्स प्लस स्क्वेअर रूट मध्ये x² - 1 प्लस 4. 3 प्लस 1 किती असतो 4, 3 प्लस 1 किती असतो 4 -2x प्लस c. ह्या 4 ला हा 4 काय झाला इथंच कॅन्सल, आणि त्याच्यावर मग आपल्याला I इज इक्वल टू भेटला लॉग एक्स प्लस स्क्वेअर रूट मध्ये x² - 1 प्लस x⁴ -2x प्लस c. आता समजलं का? सगळ्यांना समजलंय का? सगळे ओके. चला घेऊ 27 नंबरचा क्वेश्चन. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये 1 - x² प्लस cot x dx. सोल्युशन बघा, लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये 1 - x² प्लस cot x dx इज इक्वल टू, किती इंटिग्रेशन करावं लागतील, 2 इंटिग्रेशन करावं लागतील. पहिलं इंटिग्रेशन 1 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये 1 - x² dx प्लस दुसरं इंटिग्रेशन काय होईल cot x dx इज इक्वल टू, सांगा आता पहिल्या इंटिग्रेशनचं काय होईल. डायरेक्ट आन्सर आहे, डायरेक्ट फॉर्म्युला आहे साइन इनवर्स x प्लस cot x काय होईल, डायरेक्ट फॉर्म्युला आहे लॉग साइन x प्लस c. हे आल्याचा आन्सर, 3 स्टेप मध्ये आन्सर आला. असा क्वेश्चन येतो पेपरला की ज्याच्या 3 स्टेप मध्ये 4 स्टेप मध्ये आन्सर निघतो. 2 मार्काला क्वेश्चन येतो ना, त्या टाईपचा असतो काहीतरी. पण त्यासाठी मग हे फॉर्म्युले आपल्याला माहिती असतात. हा बोल बोल बोल, परत सांगा. परत सांगायचं. किती इंटिग्रेशन करशील तू, सांगशील आता मला याची. 2. ओके, पहिलं इंटिग्रेशन, हे दुसरं इंटिग्रेशन.
आणि डायरेक्ट फॉर्म्युला आहे. पहिलं इंटिग्रेशन याचं काय होईल, साइन इनव्हर्स एक्स, आणि दुसऱ्या इंटिग्रेशनचं काय होईल, लॉग साइन एक्स, आणि पुढे आला प्लस सी. ओके सर. घ्या चला 28 नंबरचा प्रॉब्लेम. नंबरचा प्रॉब्लेम आहे. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन. आता हा तुम्ही सोडवणार आहे बरं का पूर्णपणे, आणि प्रयत्न करा. आता फॉर्म्युला पाहायची गरज नाही पडली, पण आता सगळे फॉर्म्युले आपले बऱ्याचदा वापरून लिहून सगळं झालंय. घ्या सोडवायला चला. ओके. काय केलं असेल तुम्ही आता, लेट I is equal to इंटिग्रेशन 1/स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस सेक एक्स डीएक्स. आता याचे दोन इंटिग्रेशन केले. पहिलं आलं 1/स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 डीएक्स, प्लस दुसरं आलं इंटिग्रेशन सेक एक्स डीएक्स. ओके. मग पहिल्या इंटिग्रेशनने काय आन्सर येईल याचं, लॉग ब्रॅकेट मध्ये एक्स प्लस स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि प्लस सेक एक्सचं काय होईल सांगा. सेक एक्सचं काय होतं, लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स आणि प्लस सी. एवढं सोपं सरळ आन्सर होतं एकदम. फक्त फॉर्म्युला वापरायचं होतं. आलतं कोणाकोणाचं आलतं, पटपट पटपट ठेवून टाका चला. बाकी ओके. अजून छान छान छान, भारी भारी. ओके. चला घेऊया 29 नंबरचा क्वेश्चन. इव्हॅल्युएट एक सेकंड. इंटिग्रेशन 1/एक्स स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस 1 प्लस कॉट एक्स डीएक्स. काय सोडवायला चला.
आता एवढं एकच जो तुम्ही सोडवणार आहे, बाकी सगळं मी सोडून दाखवणार आहे तुम्हाला तिथून पुढचे. ब्रॅकेट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस वन परत ब्रॅकेटला स्क्वेअर याचं फॉर्मेशन कसं हे करायचं, म्हणजे सिम्पल फॉर्म मध्ये कसं लिहायचं? 31 नंबरचा क्वेश्चन ना? हो. आता नाही ना, तिथपर्यंत येऊ ना, हे तर करा दे. तर मी ते झालंय पुढं गेलतो थोडं. हा थांब थांब, मला सांगायचे ते 30, 31 सगळे मी सांगणारच आहे तुम्हाला. तर चल तुला सांगतो, आपला हा फॉर्म्युला आहे का, ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला माहिती आहे का तुला? हा, वरती वापरलेला. हा, तर मग त्याच्यातच एक्स स्क्वेअर मायनस वनचा स्क्वेअर आहे, म्हणजे ए च्या जागी आलाय एक्स स्क्वेअर आणि बी च्या जागी 1 आलाय. आता त्या हिशोबाने तू त्याला सोडव, नाही तर मी आलोच तिथपर्यंत, आल्यावर सांगतो. बघा रे, चला सोल्युशन. लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/x स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस 1 dx. लगेच सेपरेट केलं बरं का मी इथंच. ते चला पुढच्या स्टेपला सेपरेट करूया आपण याला. प्लस cot x dx इज इक्वल टू, दोन इंटिग्रेशन होतील. पहिलं इंटिग्रेशन असेल 1/x स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस 1 dx प्लस दुसरा असणार इंटिग्रेशन cot x dx इज इक्वल टू, हा काय होईल त्याचं डायरेक्ट आन्सर आहे आपल्याकडं सेक इनवर्स एक्स. cot x चं पण डायरेक्ट आन्सर आहे काय, लॉग साइन एक्स प्लस सी. आलो होतं का रे असंच? अरे वा, भारी. बाकीच्यांचं ठीक आहे, ठीक आहे, छान. गुड गुड गुड, म्हणजे जसं जसं संपत आले तसं तसं तुम्हाला जमायला लागले. आता आपलं एक्सरसाइज आता फक्त 4-5 एक्झाम्पल राहिलेत. हम्म. आता 4-5 एक्झाम्पल, मात्र ते 4-5 एक्झाम्पल सगळे मी समजून सांगतो, तुम्ही काय सोडवायची भानगडीत पडू नका. उगाच वहीत खाडाखोड व्हायची आपल्या. बरं, हा वहीवरून आठवलं, तुम्ही सगळी आपली वही व्यवस्थित मेंटेन करा बरं का. मी जेव्हा तुम्हाला नोट्स देणार आहे तेव्हा ही वही म्हणजेच आपल्यासाठी ह्या सेमेस्टरची भगवद्गीता असणार आहे. त्या वहीतूनच आपल्याला सगळं काय रस्ते शोधायचे आहेत. ओके, त्यामुळे एकदम व्यवस्थित वही मेंटेन करत चला. सेपरेट वही केलेलीच असणार आहे, तुम्ही नसेल केली तर करून घ्या. उद्या शनिवार आहे, परवा रविवार आहे, 2 दिवस तुमच्याकडे सुट्टीचा वेळ आहे. 2 दिवसात ह्या वहीतून पाहून त्या वहीत सगळं प्रॉब्लेम सोडून टाका. पण वही लय व्यवस्थित मेंटेन करा, कारण आज तारीख किती आहे? आज तारीख आहे जवळपास काय म्हणते, 19th ऑफ डिसेंबर अँड 2025. आणि आपल्याला जी फायनल एक्झाम फेस करायची आहे, फायनल एक्झाम जी असणार आहे ते एक जनरली फर्स्ट लास्ट वीक ऑफ एप्रिल असेल बहुतेक. फायनल एक्झाम कधी असणार आहे समजा, असं कन्सिडर करू आपण, एक 25 एप्रिल 2026 ला आहे. म्हणजे जवळपास आहे ना आपल्याकडं 4 मंथचा गॅप आहे. त्यामुळे हे आपण जे शिकलोय तोपर्यंत आपण विसरणार आहे. मग विसरल्यावर आठवण्यासाठी काय लागणार आहे आपल्याला, तर आपली नोटबुक लागणार आहे. त्यामुळे व्यवस्थित मेंटेन करा, एकदम प्रॉपरली चला प्रत्येक गोष्ट. एक एक प्रॉब्लेम आपण सोडवणार आहे, त्यामुळे एक एक प्रॉब्लेम तुमच्याकडे सुद्धा पाहिजे. ओके, आता पुढचा क्वेश्चन बघा, 30 नंबरचा. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन
एक्स प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर डीएक्स. सगळ्यांनी लक्ष द्या, लिहायला लगेच चान्स देतो तुम्हाला मी. सगळ्यात मेन सोल्युशन, आणि इथं आला हा लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन एक्स प्लस 1 चा स्क्वेअर डीएक्स. मित्रांनो, तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती आहे जो की तुम्ही 7वी 6वी पासून पाहत आलाय का, ए प्लस बी ब्रॅकेटचा जर का स्क्वेअर असेल तर त्याचा होतो ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. तर आपली इथं काय आलेलं आहे, इथं एक्स प्लस 1 चा स्क्वेअर आलेला आहे. मग एक्स प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू ए बी. ए म्हणजे एक्स आहे, बी म्हणजे 1 आहे. मग 2 इंटू एक्स इंटू 1, 2 इंटू एक्स इंटू 1 म्हणजे 2x इंटू 1 प्लस बी चा स्क्वेअर म्हणजेच 1 चा स्क्वेअर. मग त्याच कॅल्क्युलेशन केलं तर एक्स स्क्वेअर प्लस 2x इंटू 1 किती आला, 2x, आणि 1 चा स्क्वेअर किती असतो, 1. त्याच्यावर भेटलं देअरफॉर I इज इक्वल टू इंटिग्रेशन. आता एक्स प्लस 1 चा स्क्वेअर म्हणजेच काय भेटलं आपल्याला, एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 डीएक्स. किती इंटिग्रेशन करणार होता याचे, 3. पहिलं होईल इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएक्स, दुसरं होईल इंटिग्रेशन ऑफ 2x dx, आणि तिसरं होईल इंटिग्रेशन ऑफ 1 dx. पहिल्या फॉर्म्युलाने एक्स स्क्वेअरचं काय होईल, एक्स क्यूब अपॉन 3 प्लस 2 बाहेर निघाला, शिल्लक राहिला इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 काय असतो, एक्स, आणि पुढे सगळ्यांचे मिळून आला एक सी. ओके, थोडस मी वर सरकतो बरं का इथं. आणि मग त्याच्यावरून आपल्याला भेटलं का इज इक्वल टू एक्स क्यूब अपॉन 3 प्लस 2 इंटिग्रेशन ऑफ एक्स. एक्स म्हणजेच एक्सची पॉवर किती आहे, 1 आहे. 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 म्हणजे काय भेटला, एक्सचा स्क्वेअर अपॉन 2 प्लस एक्स प्लस सी. 2 ला 2 काय झाला, कॅन्सल. आणि मग आता फायनल आन्सर आपल्याला भेटलं की इज इक्वल टू एक्स क्यूब अपॉन 3 प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस सी. समजले का रे? हॅलो, हो सर. हा ठीक आहे, सर बरोबर आलतं. बरोबर आलत ना. अरे वा, शाबास शाबास. सर, हा बोला बोला. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर चा फॉर्म्युल्यामध्ये मायनस नाही आहेत का? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यामध्ये मायनस नाही समजलं मला. हे ए प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला म्हणते ना तू, आपण लिहिला आता तो. हा हो, तोच तो. हा, त्याच्यात मायनस नाही येत. त्याच्यात मायनस कधी येतो, की जेव्हा असा फॉर्म्युला आहे ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर जर का असेल तर त्याचा होतो ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, हा प्लस थँक्यू. साठीचा फॉर्म्युला आहे. हा ओके ओके, काय प्रॉब्लेम नाही, काय प्रॉब्लेम नाही. पुढच्या प्रॉब्लेम मध्ये हा लागणार आहे फॉर्म्युला आपल्याला. चल चल, तुम्ही हे लिहून घ्या. दिसतंय सगळ्यांना क्लिअर?
चला झालं का? अजून 4 प्रॉब्लेम बाकी बाबांनो, आवरा. थर्टी 1 नंबर. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर डीएक्स. ठीक आहे. परत एकदा लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर डीएक्स. आता इथं बघा, ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू असतो ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता याच्या जागी कोण आला इकडं? एक्स स्क्वेअर मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघा आता, ए म्हणजे एक्स स्क्वेअर आहे आणि बी म्हणजे 1 आहे. काय होईल? एक्स स्क्वेअर चा स्क्वेअर नंतर 2x स्क्वेअर इंटू 1 आणि प्लस बी म्हणजे 1 चा स्क्वेअर. एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे 2 इंटू 2 किती आला? 4. एक्स रेस टू 4 मायनस 2 इंटू एक्स स्क्वेअर आला 2x स्क्वेअर आणि प्लस 1 चा स्क्वेअर आला 1. आणि मग आता देअरफॉर I इज इक्वल टू इंटिग्रेशन एक्स रेस टू 4 मायनस 2x स्क्वेअर प्लस 1 dx इज इक्वल टू किती इंटिग्रेशन? 3 इंटिग्रेशन. पहिलं एक्स रेस टू 4 dx मायनस 2x स्क्वेअर dx प्लस 1 dx. ओके. एक्स रेस टू 4 चं काय होईल? पहिल्या फॉर्म्युल्याने एक्स रेस टू 5/5. 4 प्लस 1 5 होतो ना, 5/5. मायनस 2 बाहेर काढलं, इथं काय उरला? एक्स स्क्वेअर डीएक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 काय असतो? एक्स आणि पुढे आला प्लस सी. ओके. आता इथे लिहितो उरलेला आन्सर मी. आय इज इक्वल टू एक्स रेस टू 5/5 मायनस 2. एक्स स्क्वेअरचं काय होईल पहिल्या फॉर्म्युल्याने? एक्स रेस टू 3/3 आणि पुढचा प्लस एक्स प्लस सी. हे भेटलं आन्सर. सांगू का परत? अरे परत सांगू का? जमलंय. सगळं जमलं होतं, फक्त ते एक्स स्क्वेअर नाही का, तिथं मी फक्त हा एक्स घेतला होता. बाकी हा करेक्ट आहे इथं सगळं. ओके ओके ओके. चला घ्या पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 32. 32 असा आहे,
इव्हॅल्युएट इंटिग्रेशन x minus 1 square dx. Okay. Solution. Let I is equal to integration x minus 1 square dx. परत एकदा a मायनस b ब्रॅकेटचा स्क्वेअर आलाय बघा इथं. मला ते काढावं लागेल आपल्याला की a मायनस b ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू काय असतो, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. x मायनस 1 स्क्वेअर काय होईल बघा, x स्क्वेअर मायनस 2x इंटू 1 प्लस 1 स्क्वेअर म्हणजे काय भेटला, x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1. मध्ये therefore I इज इक्वल टू इंटिग्रेशन, हा x आहे तसा, हा बघा हा x जो आहे ज्याच्या खाली मी लाईन मारतोय बघा आताचा x, तो x आहे तसा ब्रॅकेट मध्ये x मायनस 1 चा स्क्वेअर dx इज इक्वल टू इंटिग्रेशन x, हा x मायनस 1 चा स्क्वेअर काय होईल, x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 dx. ठीक करा. आता हा जो x आहे तो ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो म्हणजे x स्क्वेअर ला करतो, 2x करतो आणि 1 ला पण मल्टिप्लाय करतो, ठीक आहे, नाही मल्टिप्लाय करतो. ओके, मग इंटिग्रेशन x इंटू एक्स स्क्वेअर किती आला, एक्स क्यूब मायनस 2x स्क्वेअर प्लस x dx. आता 3 इंटिग्रेशन होतील, इज इक्वल टू इंटिग्रेशन x क्यूब dx मायनस इंटिग्रेशन 2x स्क्वेअर dx प्लस इंटिग्रेशन x dx. मग त्याच्यावरून I इज इक्वल टू हा एक्स क्यूबचं काय होईल, पहिल्या फॉर्म्युल्याने एक्स रेस टू 4/4 3 प्लस 1 होईल ना, नंतर हा 2 आला बाहेर, शिल्लक राहिला इंटिग्रेशनच्या आतमध्ये एक्स स्क्वेअर dx प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स, एक्स ची पॉवर काहीच नाही म्हणजे 1 असते, म्हणजे पहिल्या फॉर्म्युल्याने होईल त्याचा एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी. आणि मग त्याच्यावरून I इज इक्वल टू आला एक्स रेस टू 4/4 मायनस 2, एक्स स्क्वेअरचा काय होईल, एक्स रेस टू 3/3 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी. आलं का आन्सर? करेक्ट आलं सर. करेक्ट आलता ना, शाबास शाबास शाबास. बाकीच्यांचं काय, तुझं येतंय करेक्ट, बाकी काय रिप्लाय करत नाहीयेत. हॅलो गायत्री, हर्षदा, निहाल, प्रणव, साक्षी, शिवकन्या, सार्थक, शशांक, सृष्टी, सिद्धी, सूरज, वैष्णवी. अरे तुमच्याकडून काहीतरी येऊ द्या, आलंय नाही आलंय, येतंय नाही येतंय, सर परत सांगा, काहीतरी बोला. आलंय सर. आलंय आलंय, ओके ओके, छान. चला आता 33 नंबर आणि 34 नंबर 2 प्रॉब्लेम राहिले. त्याच्या आधी तुमच्यात कोणी मेकॅनिकल किंवा प्रोडक्शन जर का असेल, मी 2 ब्रांचचं नाव घेतोय तुमच्या समोर. पहिल्या ब्रांचचं नाव घेतलं मेकॅनिकल आणि दुसऱ्या ब्रांचचं नाव घेतलं प्रोडक्शन. उद्या इंजिनिअरिंग ड्रॉइंग, इंजिनिअरिंग ड्रॉइंगचे लेक्चर चालू होणार आहे. उद्या आहेत 3 PM टू 6 PM सॅटरडे अँड संडे. तर माझं म्हणणं ऐका आणि हे सॅटरडे संडे करून पहा.
जर तुम्हाला वाटलं की छान समजतंय शिकवलेलं, कारण मी नाही शिकवणार आहे, ते दुसरे सर आहेत की त्यांचा खूप मोठा एक्सपिरियन्स आहे ह्या ड्रॉइंग या सब्जेक्ट मधला, छान समजतंय शिकवलेलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून की आपल्याला हा विषय शिकण्याची म्हणजे क्लास करण्याची गरज आहे, अशा जर का दोन गोष्टी तुम्हाला वाटल्या तर पुढे कंटिन्यू करा. पण माझं ऐका, उद्या आणि परवा 2 दिवस ऑफलाईन असणार आहे हा सब्जेक्ट, कारण ड्रॉइंग हा सब्जेक्ट ऑनलाईन शिकवता येण्यासारखा नाहीये. तर उद्या आणि परवा 2 दिवस 3 ते 6 असणार आहे. नंतर दुसरी गोष्ट सांगायची अशी की आपला क्लास मंडे टू फ्रायडे असतो ना, त्यामुळे सॅटर्डे संडे सुट्टी आहे. पण पण तुमच्यातलं जर का कोणी लेट जॉईन झालेला असेल, समजा स्टार्टिंगचे संडे मंडे ट्युजडे वेन्सडे किंवा एखादे 2 लेक्चर बंक झालेत किंवा काही कारणास्तव आले नाहीयेत तुम्ही, तर थोडंफार कन्सेप्ट कमी क्लिअर आहेत, एखादी कन्सेप्ट अजून समजलेली नाहीये, काय असेल अशा काय असेल, तर तुम्ही संडेला संडेला एक नवीन बॅच चालू होणार आहे आमची ह्या संडे पासून. संडेची असते फक्त ती बॅच, काय असते संडे टू संडे असणार आहे. संडे 9 AM टू 2 PM असणार आहे. तर तुम्ही ह्या संडेला या, म्हणजे तुमच्या मागच्या राहिलेल्या उरलेल्या सुरलेल्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि मंडे पासून तुम्ही पूर्णपणे फ्रेश असताल. की मंडे पासून तुम्ही तुमचं तुमचं लेक्चर रोजच्या रोज अटेंड केले, संपला विषय. पण बाय चान्स तुमचं एखादं लेक्चर मिस झालंय किंवा तुम्ही उशिरा जॉईन केलं, कारण आता पहिलाच वीक होता ना आपला हा, तर काही काहींना पहिल्या वीक मध्ये माहिती नव्हतं, उशिरा जॉईन करण्यात आलं, असं काही झालं असेल तर संडेला जे सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत जे लेक्चर आहे, म्हणजे जे आपण बघा आता सोमवार ते शुक्रवार किती तास होते आपले, 5 तास, आणि हे 9 ते 2 पण किती तास होते, 5 तास. म्हणजे पूर्ण वीक मध्ये जे शिकलोय आपण ते संडेला शिकणार आहे. काही काही विद्यार्थी असे आहेत का जे लांबून येत आहेत आणि त्यांना ऑनलाईन शिकायचं नाही, असे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी आपण ही बॅच ठेवलेली आहे फक्त. तर ह्या बॅचला तुमच्यातलं जर का काही शिकायचं राहिलं असेल, एखादी कन्सेप्ट परत ऐकायची काय असेल, तर ऑलवेज वेलकम, नक्की या. ओके, दोन्ही गोष्टी समजल्या तुम्हाला? सगळ्यांना ऍड्रेस माहिती आहे ना आपला? ओके. मेकॅनिकल अँड प्रोडक्शन साठी ही सूचना होती आणि बाकी सगळ्यांसाठी ही सूचना होती. इव्हन इव्हन तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असतील अजूनही, त्यांना जॉईन करायची इच्छा आहे पण असं वाटतंय की आता उशीर झालाय, तर त्यांना म्हणा अजून उशीर झाला नाहीये, तुम्ही मस्तपैकी काय करा, संडेची बॅचला या, संडेचे लेक्चर करा, तुमचं आजपर्यंत शिकलेलं त्या एका दिवसात सगळं क्लिअर होईल. मंडे पासून आपण परत जिथं आहे तिथून चालू करायला मोकळे. ठीक आहे, चालतंय. ड्रॉइंग क्लासचा ऍड्रेस तोच आहे ना आपला आहे तो? आपलं इथं सगळं आपलं इथंच आहे. ड्रॉइंग क्लास सगळं आपलं इथंच असणार आहे. आणि हा बस तेवढंच मग. तर उद्या या, माझं असं म्हणणं मेकॅनिकल प्रोडक्शन या, एकदा त्या ड्रॉइंग क्लासचा एक्सपिरियन्स करा. येताना तुम्हाला माहिती ते काय काय मटेरियल लागतं, रोल अँड ड्रॉ अँड पेन्सिल्स, नोटबुक काय लागतं ते घेऊन यावं. ते आता मला एवढा अनुभव नाही त्याचा. ते सर खूप हुशार आहेत, ते ड्रॉइंगचे सर, जे जवळपास ते 12-15 वर्ष झाले ड्रॉइंग शिकू राहिलेत. आणि शनिवार रविवारीच ठेवायचं कारण असं की ते सर आहेत ना एका कॉलेजला म्हणजे लेक्चरर आहेत, तर त्यांना ते दोन्ही करून ऍडजस्ट होत नाही. त्यांना मीच म्हणलं की सर घ्यावं लागेल ह्यावेळेस तुम्हाला, कारण मागच्या वेळेस बरेच विद्यार्थी म्हणतो नाही का सर की ड्रॉइंगचा प्रॉब्लेम होतोय. मग ह्या वर्षी मी त्यांना अप्रोच केला, तर ते म्हणले ठीक आहे सॅटर्डे संडे देतो. तर ते कोणत्या का कॉलेजला असताना कॉलेजला शिकवतं म्हणून आपल्याला त्यांच्या कॉलेज जरी नाव माहिती झालं तरी कोणाला आपल्याला म्हणायचं नाहीये का हे सर ह्या कॉलेजला शिकवत आहे. ठीक आहे, त्यांना तशी परमिशन नसते शिकवायला. ठीक आहे. आता कोणीतरी मेसेज टाकलाय का 32 नंबरचा क्वेश्चन परत घ्यायचा आहे. ठीक आहे, चला 32 नंबरचा क्वेश्चन परत एकदा पाहू. 32 नंबर, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन x -1 स्क्वेअर dx. ओके, काय केलं, लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन x -1 स्क्वेअर dx. मग देअरफॉर आता x-1 चा स्क्वेअर काय होईल, x² -2x+1. आपल्याला a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती आहे. मग त्याच्यावरून I इज इक्वल टू काय आला, इंटिग्रेशन x
आणि हा x मायनस वनचा स्क्वेअर आहे, त्याच्या जागी काय लिहिलं आपण हे एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 dx. आता हा जो x आहे तो ह्या ब्रॅकेट मधल्या तिन्ही टर्मला मल्टिप्लाय करतो आहे का नाही. मग x इंटू एक्स स्क्वेअर काय झाला x⁻³ मायनस x इंटू 2x काय झाला 2x स्क्वेअर प्लस x इंटू 1 काय झाला x dx इज इक्वल टू 2 आणि 3 आहेत. तर काय होईल इंटिग्रेशन x⁻³ dx मायनस इंटिग्रेशन 2x स्क्वेअर dx प्लस इंटिग्रेशन x dx इज इक्वल टू ओके. पहिल्या फॉर्म्युल्याने याचं काय होईल x⁻⁴/4 मायनस 2 बाहेर काढला काय शिल्लक राहिला इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर dx प्लस इंटिग्रेशन ऑफ x म्हणजे x ची पॉवर काहीच नाही म्हणजे काय असणार आहे 1 म्हणजेच काय होईल त्याचं 1 + 1 आला 2 2/2 प्लस c आणि मग इज इक्वल टू x⁻⁴/4 मायनस 2 x स्क्वेअरचं काय होईल x⁻³ आणि मध्येच काय आलंय आता प्लस x²/2 प्लस c. समजलंय ओके. चला क्वेश्चन नंबर 33 कडे जाऊयात. भरपूर टाइम झालाय लगेच पुढचं लेक्चर असतं मला. हम्म. 33 इंटिग्रेशन x² √x dx. ओके सोल्युशन. हा क्वेश्चन आपण सोडवलाय पण ठीक आहे चला परत सोडवूया एकदा. नाही मग ते वर 12-13 नंबरला क्वेश्चन झालेला असावा. लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन x² √x dx इज इक्वल टू इंटिग्रेशन x² √x म्हणजेच काय x⁻⁴ dx. हे सांगितलं होतं बघा मी काल परवाच्या प्रॉब्लेम मध्ये सांगितलं होतं परवा दिवशी हा. आता ह्या दोघांची काय होणार आहे ऍडिशन x⁻² + 1/2 dx. आता ह्यांची ऍडिशन करायची इकडे करतो मी 2 + 1/2. आता यांचा बेस सारखा करावा लागेल म्हणजे काय होईल याला बेस 1 आहे म्हणजे ह्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं खालचे पण 2 इंटू 2 किती आला 4/2 + 1/2. हा 2 एकदाच लिहिला 4 + 1 किती असतो 5/2 आला. ओके मग इंटिग्रेशन x⁻⁵² dx. पहिल्या फॉर्म्युल्याने काय होईल याचं x⁻⁵² + 1 अपॉन 5/2 + 1 प्लस c. आता परत 5/2 + 1 करावं लागेल म्हणजे 1/1 म्हणजे त्याला इंटू 2 म्हणजे काय आलं 5/2 + 2/2 2 लिहिला एकदाच 5 + 2 किती असतो 7 म्हणजे आपल्याला काय भेटलं इज इक्वल टू x⁻⁷/2 डिवायडेड बाय 7/2 प्लस c. आता खालचा 7/2 आहे त्याला जर मल्टिप्लाय करायचं त्याचा काय होतो रेसिप्रोकल 7/2 चं काय होईल इथं 2/7 x⁻⁷/2 प्लस c. घ्या लिहून चला पटकन. हे कच्चं केलेलं काम नाही दिलं तरी चालेल. तर शेवटून 2 नंबरच्या स्टेप पर्यंत आलतं माझं पण त्याच्या पुढचं कसं केलंय अरे तर बघा ते शेवटून 2 नंबर स्टेप म्हणजे तू इथपर्यंत आलता ना का इकडे लिहितोय बरं साईडला दिसतंय ना हो x⁻⁷/2 अपॉन 7/2 प्लस c पर्यंत आलता ना. तर हा जो 7/2 आहे तो डिवाइड मध्ये आहे. त्याला जर का मल्टिप्लाय करायचा असेल तर त्याचा रेसिप्रोकल करावा लागतो म्हणजे काय होईल हा डिवाइड मधला 7/2 आहे त्याचा रेसिप्रोकल किती झाला 7/2 आणि डिवाइडच्या ऐवजी काय केला त्याला आपण मल्टिप्लाय x⁻⁷/2 प्लस c. म्हणजे एखादी गोष्ट जर का ओके डिवाइड मध्ये असेल आणि त्याला जर का मल्टिप्लाय करायचंय आपल्याला तर तिचं आपण रेसिप्रोकल करत असतो.
हा हा आणि शेवटचा प्रॉब्लेम नंबर 34 का इवैल्यूएट इंटीग्रेशन x minus 2 square upon x dx. ओके, let I is equal to integration x minus 2 square upon x dx is equal to, आता परत एकदा ते एक्सपान्शन a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, तर x मायनस 2 चा स्क्वेअर काय होईल, x स्क्वेअर मायनस 2x इंटू 2 प्लस 2 चा स्क्वेअर डिवायडेड बाय x. नाही समजलं, परत सांगतो. बघा वरच्या साईडला x मायनस 2 चा स्क्वेअर आलाय. a मायनस बी चा स्क्वेअर काय असतो, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. x मायनस 2 चा स्क्वेअर काय होईल, x स्क्वेअर मायनस 2 इंटू a इंटू बी म्हणजे 2 इंटू एक्स इंटू 2 प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर. मग हे आलं एक्स स्क्वेअर मायनस 2 इंटू 2 किती झाला, 4x प्लस 4. आणि मग त्याच्यावरून देअरफॉर I इज इक्वल टू इंटिग्रेशन x मायनस 2 चा स्क्वेअर आहे ना, त्याच्याऐवजी काय घेतलं, एक्स स्क्वेअर मायनस 4x अपॉन 4 डिवायडेड बाय x dx इज इक्वल टू, आता हा जो x आहे तो ह्या एक्स स्क्वेअरला पण डिवाइड करेल, ह्या 4x ला पण डिवाइड करेल आणि ह्या 4 ला पण डिवाइड करेल. म्हणजे काय होईल, इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर अपॉन एक्स मायनस 4x अपॉन x प्लस 4 अपॉन x dx इज इक्वल टू, ह्या एक्स स्क्वेअरला हा गेला, ह्या एक्स ला हा गेला, काय उरला इंटिग्रेशन मध्ये x मायनस 4 प्लस 4 अपॉन x dx. 3 इंटिग्रेशन होतील. I इज इक्वल टू पहिला इंटिग्रेशन x dx मायनस दुसरा इंटिग्रेशन 4 dx प्लस तिसरं इंटिग्रेशन 4 अपॉन x dx. सांगा x चं काय होईल, एक्स स्क्वेअर अपॉन 2, इथला 4 बाहेर निघेल, शिल्लक राहील इंटिग्रेशन ऑफ dx प्लस इथला पण 4 बाहेर निघेल, इथे शिल्लक राहील 1 अपॉन x dx इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन 2 मायनस 4. इंटिग्रेशन ऑफ dx काय असतो, x प्लस 4. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x काय असतो, लॉग x प्लस c. याला आहे. समजलंय सगळ्यांना? चला भरपूर वेळ झालाय, आपण भेटूयात सोमवारी. बाकीच्यांना काय काय सांगितलं सगळं समजलं असेल. ओके, गुड नाईट. सोमवारी भेटू आपण, सोमवारी संध्याकाळी 8 वाजता.